तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMA नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजेच नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत अमरावती महानगरपालिका जे आहे या ठिकाणी पदभरती निघालेली आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा। चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि हाईप जर ऑप्शन आला असेल तर हाईप ऑप्शनला हाईप पण करून टाका कमेंटमध्ये, जेणेकरून व्हिडिओला जास्त पसंती भेटेल। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया। पहा, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत अमरावती महानगरपालिकामध्ये कंत्राटी पदभरती असणार आहे। कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदाची पदभरती आहे, ज्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतं? पब्लिक हेल्थ मॅनेजर म्हणून, ज्यामध्ये नर्सिंगवाले पण फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये नर्सिंग GNM भरू शकतो का, BSc भरू शकतो, सर्व पाहून घेऊ। जाहिरात हे ऑनलाईन व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्ज स्वीकृती हे असणार आहे 6/8/2025 ते 14/8/2025। आज आहे 7 किंवा 8 तारीख। तर आणखीन जवळपास 5-7 दिवस आहेत, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। प्रोसेस असणारे पदभरती पूर्ण ऑनलाईन जाहिरात व अर्जाचा नमुना हा अमरावती corporation.in या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध करून भेटेल। त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता। अर्ज तुम्हाला हा ऑफलाईन द्यायचा आहे। या ठिकाणी अर्ज पाठवण्याचा पत्ता असा आहे, अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आवक-जावकमध्ये तुम्हाला शेवटची जी खोली आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म अर्ज द्यायचा आहे। अर्ज हे कार्यालयीन वेळेमध्येच द्यायचं आहे। सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला अर्ज देणं गरजेचं आहे। पोस्टमार्फत प्राप्त झालेला अर्ज विथ मुहूर्तीनंतर प्राप्त झाल्यास त्याला रिजेक्ट करण्यात येईल। त्यामध्ये तुम्हाला ठराविक काळामध्येच अर्ज सबमिट करायचा आहे। ठीक आहे, याचा जो PDF वगैरे आहे तुम्हाला हा अमरावती corporation.in या वेबसाईटवर भेटून जाईल। अन्यथा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणाहून पण तुम्ही जॉईन होऊन घेऊ शकता, किंवा मग व्हॉट्सअप चॅनल आहे त्या ठिकाणाहून पण तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तर याचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही टाकून ठेवतो, त्या ठिकाणाहून तुम्ही जॉईन होऊन हा PDF घेऊ शकता। तर नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत पब्लिक हेल्थ मॅनेजर जे आहे या पदाकरता कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक म्हणजेच पब्लिक हेल्थ मॅनेजर एक पद असणार आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये। एक मॅनेजरचं पोस्ट आहे। खूप चांगलं पोस्ट असणार आहे। यामध्ये सॅलरी पण चांगली असते। 32,000 या ठिकाणी याची सॅलरी आहे। 18 ते 43 पर्यंत ह्यामध्ये फॉर्म कोणी पण भरू शकतं। यामध्ये NHM कर्मचाऱ्याला 5 वर्ष शिथिल असणार आहेत। त्यामध्ये बेसिक इसेन्शियल क्वालिफिकेशन काय काय आहेत, तर सुरुवातीला तुम्ही MBBS असाल तर फॉर्म भरू शकता। ग्रॅज्युएट हेल्थ सायन्समध्ये पण BDS, BMS, BHMS, BUMS आणि BPTH म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट आणि नर्सिंगवाले ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांनी पण फॉर्म भरू शकतात, आणि पोस्ट BSc वाले पण भरू शकतात, आणि B फार्मसीवाले पण। ठीक आहे, तर लक्षात असू द्या, हे जे आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट, यामध्ये MBBSवाले कोणी फॉर्म नाही भरणार, कारण त्यांना एवढी सॅलरी सॅटिस्फाईड नसतात ते, त्यांना खूप सारी सॅलरी असते। त्यामुळे हे जे खालचे पोस्ट आहेत आपले, जे खालचे आहेत B फार्मसी, त्यानंतर पोस्ट बेसिक आणि BSc नर्सिंग आणि BPTH, अशा प्रकारेच कोणीतरी हा फॉर्म भरू शकतो। तर ज्यांचं BSc नर्सिंग वगैरे झालेलं आहे तर त्यांनी फॉर्म भरू शकतात। GNMसाठी फॉर्म भरता येणार नाही, फक्त ग्रॅज्युएशनवालेसाठीच फॉर्म भरता येईल। त्यानंतर PHM क्वालिफिकेशन MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर जास्त प्राधान्य देण्यात येईल। प्रशासकीय कार्यालयाचा अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। ठीक आहे, एक पद असणार यामध्ये। त्यानंतर कास्टसाठी सुटलेलं आहे। VJA साठी हे कास्ट आहे। ठीक आहे, त्यामध्ये 32,000 तुमचं हे मानधन, ठराविक मानधन असणार आहे। कंत्राटी असल्यामुळे तुम्हाला काही भत्ते वगैरे कसल्याही प्रकारचे भत्ते यामध्ये तुम्हाला भेटणार नाहीत। ठीक आहे, वेळ तुम्हाला दिलेला आहे, ॲड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे, सर्व माहिती घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे। त्यानंतर सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन, रिन्युअल स्लिप वगैरे जोडून तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे। या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन, रिन्युअल वगैरे सर्व महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिलेल्या कालावधीमध्ये जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे। ठीक आहे, वेळ असणार आहे 14/8/2025, या कालावधीच्या आधी तुम्हाला जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे। ठीक आहे, 14/8/2025। ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी जर तुमचे असेल तर तुम्हाला त्या कास्ट व्हॅलिडिटी त्या
रिझर्वेशनमध्ये फॉर्म भरता येईल. विजे अन्यथा तुम्ही ते तुमच्या कास्ट नसेल तर त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. ओपनमधून फॉर्म भरू शकता. जर विजेवाले कोणी आले नसतील तर तुमचे लागण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जायचे. तर सगळं शैक्षणिक अर्हता, शाळा सोडल्याचा, कास्ट व्हॅलिडिटी, पासपोर्ट, लाल कुटुंबन, त्यानंतर नावात बदल असेल तर राजपत्र म्हणजेच गॅझेटी ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड असणं गरजेचं आहे. निवड झाल्यानंतर तुम्हाला ₹500 एका बॉन्डवर तुम्हाला त्यांच्या सही